Hi everyone, Maha TET 2021. टॉपिक एज्युकेशनल सायकोलॉजी. एज्युकेशनल सायकोलॉजी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सर्व टीचिंग एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे. काल ऑलरेडी यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो पार्ट 1 आहे. हा पार्ट 2 आहे, जे टेट एक्झामसाठी ॲज वेल एज TETसाठी पण इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आता नेक्स्ट महत्त्वाचं म्हणजे की काही व्हिडिओज मी बनवत आहे पण तेवढे व्ह्यूज येत नाही आहे. ओके, दॅट्स ओके, ठीक आहे. पण कुठेतरी मला असं वाटत आहे की एक्झाम लांब आहे म्हणून अभ्यास कुठेतरी कमी झालेला आहे. तर तसं करू नका, एक्झाम कंटिन्युएशनमध्ये ठेवा. तर चला सुरू करूया. ऑब्जेक्टिव्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. एज्युकेशनल सायकोलॉजीचे काय ऑब्जेक्टिव्स आहे, ठीक आहे. तर दी जनरल ऑब्जेक्टिव्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी आर, जे जनरल ऑब्जेक्टिव्स आहे एज्युकेशनल सायकोलॉजीचे ते आपण बघूया. टू प्रोव्हाइड अ बॉडी ऑफ फॅक्ट्स अँड मेथड विच कॅन बी यूज्ड इन सॉल्विंग टीचिंग प्रॉब्लेम्स. आता एज्युकेशनल सायकोलॉजी एक महत्त्वाचा विषय आहे, पण टीचर्स याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, का बरं आपण एज्युकेशनल सायकोलॉजीविषयी वाचत असतो किंवा का बरं टीचरला त्याबद्दल माहीत असायला पाहिजे. तर बघा, to provide a body of facts and methods which can be used in solving teaching problems. To provide body of facts and methods means टीचरला काय माहीत असायला पाहिजे, कुठलेही टीचिंग प्रॉब्लेम्स आले, कुठलेही शिकवताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर त्याची मेथड, ते सॉल्व करण्याची मेथड, कशा प्रकारे आपण त्याला सॉल्व करू शकतो हे टीचरला माहीत असायला पाहिजे. आणि एज्युकेशनल सायकोलॉजी फॅक्ट्स आणि मेथड्स प्रोव्हाइड करत असते कुठलेही टीचिंग प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. टू डेव्हलप अ सायंटिफिक अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड. आणि काय तर प्रॉब्लेम सॉल्विंग, सायंटिफिक आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड डेव्हलप करणं टीचरमध्ये, हे कोणाचं काम असते, तर एज्युकेशनल सायकोलॉजीचं. आणि जेव्हा आपण एज्युकेशनल सायकोलॉजी शिकत असतो त्यामध्ये आपल्याला एक सायंटिफिक आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड आपल्यामध्ये येऊन जाते, कारण आपण त्यामध्ये शिकत असतो की मुलांना कुठल्या प्रकारे हँडल करायचा, मुलांना कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात आणि ते कुठल्या प्रकारे सॉल्व करू शकतो. टू ट्रेन इन थिंकिंग सायकोलॉजिकली अबाउट एज्युकेशनल प्रॉब्लेम्स. आणि टू ट्रेन इन थिंकिंग सायकोलॉजिकली कुठल्याही गोष्टीचा विचार करणे आणि त्या गोष्टीचा विचार करून जे एज्युकेशनल प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व करणे, ठीक आहे. टू ट्रेन इन थिंकिंग सायकोलॉजिकली म्हणजे आपण ज्या प्रकारे विचार करू की कुठल्याही प्रॉब्लेम आलं असेल आपल्याला टीचिंगमध्ये, तर त्याचा एक सायकोलॉजिकली विचार करणे आणि त्यानुसार त्याला सॉल्व करणे, ठीक आहे. हे काय आहे, ऑब्जेक्टिव्स आहे एज्युकेशनल सायकोलॉजीचे. एज्युकेशन वर्सेस स्कूलिंग. Even though schooling is frequently misidentified as education, there is much difference between education and schooling. आता स्कूलिंगला असं म्हटलं जातं की स्कूलिंग काय आहे, आयडेंटिफाय केलं जाते की काय आहे, स्कूलिंग म्हणजे एज्युकेशन आहे. तर देर इज मच डिफरन्स बिटवीन स्कूलिंग अँड एज्युकेशन. पण एज्युकेशन आणि स्कूलिंगमध्ये खूप फरक आहे, खूप डिफरन्स आहे. दी टर्म एज्युकेशन एन्कम्पासेस बेसिकली 2 मीनिंग्स. एज्युकेशन 2 मीनिंग सांगत असते. आता कुठले मीनिंग आहे ते बघूया. दे आर फॉर्मल अँड इनफॉर्मल वेज ऑफ गेनिंग नॉलेज. आता बघा, एज्युकेशन गेन करणे, आता 2 मीनिंग्स आहे एज्युकेशनचे, एक इन्फॉर्मल एज्युकेशन आणि एक फॉर्मल एज्युकेशन, ज्यामुळे आपण नॉलेज गेन करू शकतो. ओके. While schooling stands for an initial and secondary stage of formal education. तर स्कूलिंग काय करत असते, स्कूलिंग स्टँड्स फॉर इनिशियल अँड सेकंडरी स्टेज ऑफ फॉर्मल एज्युकेशन सिस्टम दॅट टेक्स प्लेस इन स्कूलिंग. स्कूलिंग कशासाठी, इनिशियल आणि सेकंडरी स्टेज ऑफ जे आपण फॉर्मल एज्युकेशन घेत असतो ते कुठून घेत असतो, आपण स्कूलमधून घेत असतो. Education as mentioned above can take place only through informal ways such as learning from peers. आता education as mentioned above can take place not only through informal ways. पण जे एज्युकेशन आपण जे नॉलेज गेन करत असतो फक्त ते एक इन्फॉर्मल वेनी नाही करत असतो, आपल्याला त्या फॉर्मली पण गेन करता येते. आणि मोस्टली ज्या प्रकारे आपण आपल्या मित्रांसोबत वगैरे बसून किंवा लहान मुलं आपल्या लहान मित्रांसोबत खेळत असताना नॉलेज गेन करत असते, लाईफ एक्सपिरियन्स शेअर करते, तर त्यामुळे पण त्यांना खूप काही नॉलेज येत असते. लाईफ एक्सपिरियन्स बाय रीडिंग अँड लर्निंग थिंग्स थ्रू ऑनलाईन सोर्सेस बट ऑल्सो
हो थ्रू फॉर्मल मीन्स. आता इनफॉर्मली पण एज्युकेशन गेन करू शकतात आणि फॉर्मली पण एज्युकेशन गेन करता येतं. फॉर इन्स्टन्स थ्रू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स लाईक स्कूल, युनिव्हर्सिटी और इवन ट्रेनिंग कॉलेजेस. Thus it becomes clear schooling is one branch of formal education. त्या प्रकारे आपण असं म्हणू शकतो की स्कूलिंग काय आहे, एक ब्रांच आहे कशाची, तर फॉर्मल एज्युकेशनची इन दी वाईड एरिया ऑफ एज्युकेशन. ओके, आता बघा स्कूल आणि एज्युकेशन यामध्ये डिफरन्स सांगितलेला आहे. स्कूल काय आहे की स्कूलमध्ये फॉर्मल एज्युकेशन भेटते, ठीक आहे, भेटत असते, पण एखादी व्यक्ती किंवा एखादी चाइल्ड फॉर्मली ॲज वेल एज इनफॉर्मली पण एज्युकेशन गेन करू शकतो, ठीक आहे. टीचिंग ऑब्जेक्टिव्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. टीचिंग ऑब्जेक्टिव्स काय आहे एज्युकेशनल सायकोलॉजीचे, तर टू डेव्हलप अन अंडरस्टँडिंग अँड अप्रिसिएशन ऑफ द डायटरी अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स विच अंडरलाइन लर्निंग एबिलिटी. डेवलप करने अंडरस्टैंडिंग एंड अप्रिसिएशन डेवलप करने एज वेल एज एंड ऑफ द डायटरी अँड एन्व्हायरमेंट फॅक्टर्स विच अंडरलाइन लर्निंग एबिलिटी. आता बघा आपण एन्व्हायरमेंटपासून काय शिकत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी इंडिव्हिज्युअल किंवा चाइल्ड एन्व्हायरमेंटशी कनेक्ट होतो किंवा एन्व्हायरमेंटशी इंटरॅक्ट होतो तेव्हा तो काही ना काही लर्न करतो, काही ना काही त्याला समजायला लागते, काही ना काही तो लर्न करत असतो. टू प्रोव्हाइड बेस फॉर अंडरस्टँडिंग द नेचर अँड द प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग अँड टू सप्लाय द टेक्निक्स फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट. टू प्रोव्हाइड बेस ऑफ अंडरस्टँडिंग एक बेस प्रोव्हाइड करणे कुठलीही गोष्ट समजून सांगण्यासाठी किंवा समजण्यासाठी. अंडरस्टँडिंग द नेचर्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग एक बेस प्रोव्हाइड करणे कशासाठी की नेचर आणि प्रिन्सिपल्स ऑफ लर्निंग. कुठलं नेचर आणि प्रिन्सिपल्स लर्निंगचे नेचर आणि प्रिन्सिपल्स समजण्यासाठी. अँड टू सप्लाय दी टेक्निक्स फॉर इट्स इम्प्रूव्हमेंट आणि कुठले तरी टेक्निक्स सांगणे, कुठले तरी टेक्निक्स समजून घेणे त्या लर्निंगमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी. टू अंडरस्टँड ॲप्रिशिएटेड फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग इंडिव्हिज्युअल ॲबिलिटी टू लर्न. टू अंडरस्टँड अँड ॲप्रिशिएट फॅक्टर्स कुठल्याही गोष्टीला समजून घेणे आणि अप्रिशिएट करणे अशा फॅक्टर्सला जे इन्फ्लुएन्स करतात इंडिव्हिज्युअलची लर्निंग ॲबिलिटी. एखाद्या फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की कुठला मुलगा काही करत असेल तर त्याला अप्रिशिएट करणं, त्याला समजून घेणं आणि आपण जेव्हा त्याला अप्रिशिएट करतो तर त्याला त्यांची जे इंटरेस्ट आहे ते आणखी खूप वाढत असते आणि त्याच्यामुळे त्याची जी लर्निंग आहे ॲबिलिटी ऑफ लर्निंग ते वाढत असते आणि त्याच वेळेस त्याचा इंटरेस्टसुद्धा वाढत असतो. To provide understanding of the external factors like training aids, libraries, classrooms which are largely within the control of the teacher and the institution. आणि to provide understanding of the external factors. external factors बद्दल समजून घेणे हे जसं काही ट्रेनिंग एड्स आहे, लायब्ररीज आहे, क्लासरूम्स आहे विच आर लार्जली विदिन दी कंट्रोल ऑफ टीचर अँड इन्स्टिट्यूशन. जे कोणाच्या कंट्रोलमध्ये असते, टीचर आणि इन्स्टिट्यूशनच्या कंट्रोलमध्ये असते. टू इव्हॅल्युएट टीचिंग एफिशियन्सी. आणि टीचिंग एफिशियन्सी जे टीचिंग एफिशियन्सी आहे त्याला इव्हॅल्युएट करणे, हे समजून घेणे की इव्हॅल्युएशन मेथड यूज करणे त्यामध्ये. टू डेव्हलप अन ॲप्रिसिएशन ऑफ द इंडिव्हिज्युअल. एक ॲप्रिसिएशन इंडिव्हिज्युअलबद्दल एक ॲप्रिसिएशन डेव्हलप करणे अँड इम्पॉर्टन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल विथ देअर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. आणि इम्पॉर्टन्स ऑफ द इंडिव्हिज्युअल त्या एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या मुलाचं इम्पॉर्टन्स कसं इंडिव्हिज्युअल, जसं काय एक मुलगा दुसऱ्या मुलापासून काय आहे वेगळा आहे. तर हे होते टीचिंग ऑब्जेक्टिव्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. नेक्स्ट आहे स्कोप ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. एज्युकेशनल सायकोलॉजीचा स्कोप काय आहे बघू. स्कोप ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी टेल्स अस द एरियाज ऑफ ॲप्लिकेशन. इन अदर वर्ड्स इट कॅन बी कॉल्ड as subject matter of educational psychology. Human behavior. It studies human behavior in educational context. आता बघा स्कोप ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये जे ह्युमन बिहेवियर आहे, इट स्टडीज ह्युमन बिहेवियर मीन्स एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये आपण ह्युमन बिहेवियरबद्दल समजून घेतो जे इन एज्युकेशनल कंटेक्स्ट मीन्स जे एज्युकेशनल कंटेक्स्टशी रिलेटेड आहे ह्युमन बिहेवियर त्याबद्दल आपण समजून घेत असतो. सायकोलॉजी इज द स्टडी ऑफ बिहेवियर अँड एज्युकेशन एम्स ॲट द मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर. सायकोलॉजी काय आहे, स्टडी ऑफ बिहेवियर मीन्स
आपल्या बिहेवियरची स्टडी आहे. पण एज्युकेशन काय एम करते की आपल्या बिहेवियरमध्ये कुठलं मॉडिफिकेशन आणलं, कुठले चेंजेस आणणे, हे कोण सांगत असते, तर हे एज्युकेशननी आपल्याला कळत असते. हेज द इन्फ्लुएन्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी हॅज टू बी रिफ्लेक्टेड इन ऑल आस्पेक्ट्स ऑफ एज्युकेशन. आणि म्हणून इन्फ्लुएन्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी म्हणून जे आपल्याला इन्फ्लुएन्स दिसते एज्युकेशनल सायकोलॉजीचा एज्युकेशनवर, कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन असेल तर त्यावर आपल्याला एज्युकेशनल सायकोलॉजीचा इन्फ्लुएन्स दिसून येते. Growth and development. It studies the principles governing growth and development. The insight provided by the study will help in scientifically planning and executing learner-oriented programs for education. आता ग्रोथ आणि डेव्हलपमेंट काय आहे की इट स्टडीज दी प्रिन्सिपल्स गव्हर्निंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जिथे आपण काय शिकत असतो, ग्रोथ आणि डेव्हलपमेंटबद्दल जे प्रिन्सिपल्स आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे त्याबद्दल आपण विचार करतो, त्याबद्दल आपण शिकत असतो. The insight provided by the study will be scientifically planning and executing learner ओरिएंटेड प्रोग्राम्स ऑफ एज्युकेशन. आणि फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीनुसार, एखाद्या इंडिव्हिज्युअलनुसार, एखाद्या मुलानुसार आपण त्या एज्युकेशन प्रोग्राम सेटअप करतो. फॉर एक्झाम्पल आपण KG1च्या मुलांना 10वीचं काही दाखवलं तरी त्याला कधीच इंटरेस्ट येणार नाही. The learner. The subject matter of educational psychology is नीटेड अराउंड दी लर्नर. जे एज्युकेशनल सायकोलॉजीचं मॅटर आहे, सब्जेक्ट मॅटर आहे, ते पूर्ण म्हणजे अवतीभोवती पूर्ण म्हणू शकतो सर्व काही त्या लर्नरला फोकस करून बनवलेलं आहे. Therefore, the need of knowing the learner, techniques of knowing him well. The topics conclude the innate abilities and the techniques of knowing him well. The topic include the innate abilities and capacities of individuals, individual differences and their measurement. At the covert, conscious as well as the unconscious behavior of a learner. The characteristics of his growth and development and each stage, beginning from the childhood to adulthood. आता बघा, एज्युकेशनल सायकोलॉजीचं जे सब्जेक्ट मॅटर आहे ते मुलांना घेऊन बनवलेलं आहे. म्हणजे इनेट ॲबिलिटीज, कॅपॅसिटीज ऑफ इंडिव्हिज्युअल या सगळ्या गोष्टींना घेऊन बनवलेलं आहे. म्हणजे जे एज्युकेशनल सायकोलॉजी आहे एक तऱ्हे आपण असं म्हणू शकतो की इंडिव्हिज्युअलला कशाप्रकारे आपण शिकवू शकतो, लर्नरला कशाप्रकारे शिकवू शकतो, कशाप्रकारे आपण त्याच्यामध्ये ग्रोथ आणू शकतो, डेव्हलपमेंट आणू शकतो, कशाप्रकारे तो डेव्हलप होऊ शकते हे लहानपणापासून अडल्टहुड गेन करतपर्यंत. Learning experiences. Educational psychology helps in deciding what learning experiences are desirable at what stage of the growth and development of the learner, so the experience can be acquired with the greater ease and satisfaction. Learning experiences. बघा, psychology helps in deciding what learning experiences are desirable at what stage of growth and development of the learner, so these experience can be acquired with greater ease and satisfaction. आपण एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये लर्निंग एक्सपिरियन्स, कुठल्याही गोष्टीचं जेव्हा एक्सपिरियन्स येत असते तर कुठल्या पिरियडमध्ये यायला पाहिजे, कशाप्रकारे तो स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे, कुठलीही गोष्ट कशाप्रकारे तो डेव्हलप होऊ शकते, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करत असतो. Learning process. After knowing the learner and deciding what experiences are to be provided, educational psychology moves on to the laws, principles, theories of learning. Other items in the learning processes are remembered, forgetting, perceiving, concept formation, thinking and reasoning, problem solving, transfer of learning, ways and means of effective learning. Learning process एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये हे पण सांगितलं जाते की कुठल्या प्रकारे लर्निंग प्रोसेस व्हायला पाहिजे, कुठल्या प्रकारे समजवायला पाहिजे, कुठल्या प्रकारे एका लर्नरला इफेक्टिव्ह लर्निंग झाली पाहिजे याकडे हे लक्ष दिलं जाते आणि या प्रकारे लर्निंग प्रोसेस सेटअप केला जातो. लर्निंग सिच्युएशन और एन्व्हायरमेंट. Here we deal with the environmental factors and learning situation which come midday between in the learner and the teacher. आता we deal with the environmental factors and learning situation.
एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि लर्निंग सिच्युएशन जे एका लर्नर आणि टीचरच्या मधात येत असते किंवा टीचरला आणि लर्नरला त्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि लर्निंग सिच्युएशन्समधून जावं लागते, त्याबद्दल पण आपण एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये शिकत असतो. टॉपिक्स लाईक क्लासरूम क्लायमेट, ग्रुप डायनॅमिक्स, टेक्निक्स अँड एड्स that facilitate learning and evaluation, techniques and practice, guidance and counseling etc. for smooth functioning of teaching learning process. कुणाला त्रास होत असतो, कुणाला समजत नाही, तर त्यानुसार त्या लर्नरचा गायडन्स करणे, त्याला डेव्हलप करणे आणि त्याला समजून सांगणे, अंडरस्टँड करणे, या सगळ्या एज्युकेशनल सायकोलॉजीमध्ये येत असते. इव्हॅल्युएशन ऑफ लर्निंग प्रोसेस, कुठलीही गोष्ट शिकली तर त्याचं इव्हॅल्युएशन करणं खूप गरजेचं असतं आणि इव्हॅल्युएशन केलं तरच आपल्याला कळते की आपल्याला आउटपुट किती मिळालेलं आहे. आणि जेव्हाही आपण एखाद्या इंडिव्हिज्युअलला किंवा लर्नरला कुठली गोष्ट शिकवत असतो तेव्हा काय होत असते की इव्हॅल्युएशन केलं जाते ना. इव्हॅल्युएशननुसार आपल्याला माहिती पडते की आपली जी टीचिंग आहे किंवा लर्नर कुठल्या प्रकारे शिकलेला आहे किंवा त्याला कळलेलं आहे की नाही, या सगळ्या गोष्टी. Individual differences. It is universally accepted that every individual differs from the other individual. The idea has been brought to light by educational psychology. आता प्रत्येक मुलगा एकमेकांपासून वेगळा असतो, म्हणजे एव्हरीवन इज युनिक असं म्हणू शकतो. कोणीच कुणासारखं नसते आणि ते एज्युकेशन सायकोलॉजीने आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल काय आहे, सारखं नाही आहे. पर्सनॅलिटी अँड ॲडजस्टमेंट. एज्युकेशन हॅज बीन डिफाईन्ड ॲज द ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. If educational has to fulfill this function, all instructional programs have to be based on the principles governing the nature and development of personality. Education has been defined as a all-round development, means एज्युकेशननुसार एका इंडिव्हिज्युअलची, एक लर्नरची ऑलराऊंड डेव्हलपमेंट झाली पाहिजे, याकडे आपण लक्ष देत असतो. इफ एज्युकेशन हॅज टू फुलफिल दिस फंक्शन, ऑल इन्स्ट्रक्शनल प्रोग्राम्स हॅव टू बी बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स. अगर सायकोलॉजी हॅज टू फुलफिल दिस फंक्शन, अगर एज्युकेशनल सायकोलॉजीला हे फंक्शन फुलफिल करायचं असतं तर ऑल इन्स्ट्रक्शनल प्रोग्राम्स हॅव टू बी बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स. तर प्रत्येक इन्स्ट्रक्शनल प्रोग्राम आहे ते प्रिन्सिपल्सवर आणि डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटीवर यावर फोकस करून बनवल्या गेला असता. The teacher is a potent force in any scheme of teaching and learning process. It discusses the role of a teacher. It emphasizes the need of knowing themselves for a teacher to play his role properly in the process of education. His conflicts, motivation, anxiety, adjustment, level of aspiration, etc. It shows light on the essential personality traits, interest, aptitudes, the characteristics of effective teaching so as to inspire him from becoming a successful teacher. तर एका टीचरला प्रत्येक गोष्ट त्याच्या एका कुठल्याही टीचरमध्ये एक खूप पोटेन्शियल असते. प्रत्येक गोष्टीनुसार ॲडजस्टमेंट करणे, मोटिवेट करणे, या सर्व गोष्टी टीचरमध्ये असतात आणि या सगळ्या गोष्टी टीचरमध्ये असणार आणि ते जेव्हा मुलांना इन्स्पायर करणार, मोटिवेट करणार या सर्व गोष्टींमुळे, तेव्हा आपण म्हणू शकतो की ते एक टीचर काय आहे, सक्सेसफुल टीचर आहे. नेक्स्ट, मेथड्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. एज्युकेशनल सायकोलॉजीचे मेथड्स कुठले आहे विचारलं जाऊ शकते की विच ऑफ दी फॉलोइंग आर दी मेथड्स ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी. प्रश्न येऊ शकते, लक्षात घ्या. एज्युकेशनल सायकोलॉजी इज अ सायंटिफिक और अ सिस्टमॅटिक स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ अ लर्नर इन द रिलेशन टू हिज एज्युकेशनल एन्व्हायरमेंट. This behavior can be studied by a simple approach called observation. However, the observation method has to be adjusted depending upon the conditions in which observation have to be made, the procedure and tools adopted. आता एज्युकेशनल सायकोलॉजी काय, एक सिस्टमॅटिक किंवा सायंटिफिक स्टडी आहे. कशाची, तर बिहेवियरची. बिहेवियर ऑफ अ लर्नर इन रिलेशन टू एज्युकेशनल एन्व्हायरमेंट, जे कशाशी रिलेटेड आहे, एज्युकेशनल एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. दिस बिहेवियर कॅन बी स्टडीड बाय सिम्पल अप्रोच. आणि हे बिहेवियर कशा प्रकारे आपण समजू शकतो, तर ऑब्झर्वेशनमुळे खूप इझिली आपण समजू शकतो. हावेवर दिस ऑब्झर्वेशन मेथड हॅज टू बी ॲडजस्टेड. आणि हे ऑब्झर्वेशन मेथड आहे ते कशा प्रकारे ॲडजस्ट करायला पाहिजे, ॲडजस्टेड
ॲट डिपेंडिंग अपॉन दी कंडिशन्स. आणि हे ऑब्झर्वेशन मेथड ॲडजस्ट करायला पाहिजे कशा प्रकारे, तर कंडिशन्सनुसार इन विच ऑब्झर्वेशन्स हॅव टू बी मेड, ज्यामध्ये ऑब्झर्वेशन्स आपल्याला करायला मिळाले पाहिजे, प्रोसिजर्स आणि टूल्स अडॉप्ट करायला मिळायला पाहिजे. The following are the various methods of observation under different situation. The following are various methods of observation. हे बघा ऑब्झर्वेशन मेथड आहे ओके, पण जे फॉलोइंग आहे जे खाली दिलेले आहे जसे इंट्रोस्पेक्शन आहे, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटल आहे, हे काय आहे, दी फॉलोइंग आर दी व्हेरियस मेथड्स ऑफ ऑब्झर्वेशन. हे व्हेरियस मेथड्स आहे ऑब्झर्वेशनचे ओके. Introspection method, the method which is the oldest method of studying behavior, where the learner should make a self observation. आता बघा सर्वात महत्त्वाचं यामध्ये काय आहे, ओल्डेस्ट मेथड आहे. आता असा प्रश्न येऊ शकतो विच इज दी ओल्डेस्ट मेथड ऑफ स्टडिंग बिहेवियर, दॅट इज इंट्रोस्पेक्शन मेथड, ज्यामध्ये आपण लर्नर स्वतःचं ऑब्झर्वेशन करत असतो. That is looking inward. For example, when a person is angry, he may be asked to determine how he felt during the period of anger by his own observation. For example, काय दिलेलं आहे, कुठल्याही लर्नरला त्याला राग आला तर तो स्वतःबद्दल तो काय त्याला विचार आले किंवा कसं काय त्याला राग आला, किंवा आपण असं म्हणू शकतो की तो स्वतःचं कसं काय ऑब्झर्वेशन करेल. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला राग आला आणि तो स्वतःचं ऑब्झर्वेशन करत आहे. This method is simple, direct, cheap and reveals one's behavior. आणि ह्या मेथड कशा आहे, सिम्पल आहे, डायरेक्ट आहे, चीप आहे आणि एखाद्याचं बिहेवियर आपण इझिली समजून घेऊ शकतो, कारण स्वतःच्या बिहेवियरबद्दल आपण खूप इझिली सांगू शकतो. बट दिस मेथड लॅक्स रिलायबिलिटी अँड कॅन बी यूज ओनली फॉर अडल्ट नॉर्मल ह्युमन बीइंग्स. आणि हे मेथड कोणासाठी यूज केली जाऊ शकते, जे नॉर्मल ह्युमन बीइंग्स आहेत त्यासाठी. आणि यामध्ये रिलायबिलिटी लॅक करते ओके. दिस मेथड रिक्वायर्स दी सपोर्ट ऑफ अदर मेथड्स विच आर मोर रिलायबल. आणि या मेथडमध्ये दुसऱ्या मेथड्सची पण आपल्याला गरज पडू शकते. ऑब्झर्वेशन मेथड, लर्नर्स बिहेवियर इज ऑब्झर्व्ड अंडर नॅचरल कंडिशन्स. यामध्ये जे लर्नरचं बिहेवियर आहे ते एका पर्टिक्युलर अंडर नॅचरल कंडिशन्समध्ये ऑब्झर्व केलं जाते बाय द अदर इंडिव्हिज्युअल. पण यामध्ये काय, एक व्यक्ती आहे आणि तो दुसऱ्या व्यक्तीचं ऑब्झर्वेशन करत आहे. Such observations will be interpreted according to the perception of the observer. आणि such observation will be interpreted. आता बघा हा व्यक्ती, दिस इज अ लर्नर आणि दिस इज अ ऑब्झर्वर. हा काय करणार, याला जे काही वाटणार ऑब्झर्व करताना त्याच गोष्टी तो ऑब्झर्व करणार किंवा त्याच गोष्टी तो लिहिणार की हां त्याला जे काही वाटत आहे, ऑब्झर्वरला जे काही वाटत आहे लर्नरबद्दल, होऊ शकते ते चुकीचंही होऊ शकते, ठीक आहे, आणि बरोबर पण असू शकते. दिस हेल्प्स टू फाइंड आउट बिहेवियर बाय ऑब्झर्विंग पर्सनल्स एक्सटर्नल बिहेवियर. आणि हे बिहेवियरबद्दल कोणी एक्सटर्नल हा जो व्यक्ती आहे याला जेव्हा तो ऑब्झर्व करतो तेव्हा एक्सटर्नल बिहेवियरवरूनच तो ऑब्झर्व करतो. फॉर एक्झाम्पल, इफ अ पर्सन फ्रॉन्स we can say that he is angry, but when we are studying behavior in natural conditions we have to wait for the event to take place. This method is helpful in studying the behavior of a children. However, this method will explain only the observed behavior. Subjectivity of the investigation may affect the results. आता एखाद्या व्यक्तीला काय करत आहे की एखादी व्यक्ती खूप रागात आहे किंवा त्याला राग आला आहे, तर एक नॅचरल मेथड म्हणून म्हणू शकतो की ते आपल्याला कधीपर्यंत थांबावं लागेल, जेव्हापर्यंत त्याला नॅचरली राग येत नाही त्या वेळपर्यंत आपल्याला थांबावं लागेल आणि त्याच्यानंतर तो कुठल्या प्रकारे बिहेव करते त्याला आपल्याला ऑब्झर्व करावा लागेल. आणि फक्त यामध्ये आपल्याला एक्सटर्नल बिहेवियर कळत असते कुठल्याही जणाचं ज्याचं आपण ऑब्झर्वेशन करत आहोत. हे मोस्टली लहान मुलांसाठी ठीक आहे की आपण हे लहान मुलांसाठी यूज करू शकतो. आणि दिस मेथड विल एक्सप्लेन ओनली ऑब्झर्व बिहेवियर. आणि हे मेथडमध्ये फक्त आपण जे ऑब्झर्व करतो त्याचबद्दल आपल्याला कळू शकते. एक्सपेरिमेंटल मेथड
बिहेवियर्स ऑब्झर्वड रेकॉर्डेड अंडर दी अंडर कंट्रोल्ड कंडिशन्स. जे बिहेवियर आहे त्याला ऑब्झर्व केले जाते आणि रेकॉर्ड केले जाते एका कंट्रोल्ड कंडिशन्समध्ये. दिस इज डन बाय इन सायकोलॉजिकल लॅबॉरेटरी. आणि एक्सपेरिमेंट मेथड कुठे होत असते? लॅबॉरेटरीमध्ये होत असते किंवा क्लासरूम किंवा आउटसाइड दी क्लासरूम होत असते. In certain physical and social environment, according the cause and the effect relationship are established. Cause and effect relationship established होत असते. ठीक आहे. थिअरीज ऑफ बिहेवियर कॅन बी डेव्हलप्ड. आणि यामधून थिअरीज ऑफ बिहेवियर आपण डेव्हलप करू शकतो. दिस एक्सपिरियन्स रिक्वायर द क्रिएशन ऑफ आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आणि यानुसार आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट पण क्रिएट होत असते. दी स्कोप इज लिमिटेड. पण याचे स्कोप कसं आहे? लिमिटेड स्कोप आहे. ह्युमन बिहेवियर इज व्हेरी डायनामिक अँड अनप्रेडिक्टेबल. आणि ह्युमन बिहेवियर खूप डायनामिक आहे आणि आपण त्याला प्रेडिक्ट नाही करू शकत. The method is also costly and time consuming. मेथड खूप कॉस्टली पण आहे आणि टाईम कन्झ्युमिंग पण आहे. केस हिस्ट्री मेथड. The method is one step used in clinical methods of studying behavior. Clinical method आहे. Okay. This method is used for those who are suffering from physical or mental disorder. आता केस स्टडी मेथड कुठे यूज केलं जाते? एखादी व्यक्ती जे फिजिकल आहे किंवा मेंटल त्याला डिसऑर्डर्स आहे त्याच्यासाठी आपण केस स्टडी मेथड यूज करत असतो. फॉर दिस दी केस हिस्ट्री हॅज टू बी मेड फ्रॉम ऑफ द अर्लियर एक्सपिरियन्सेस. आणि हे जी केस हिस्ट्री आहे ते अर्ली एक्सपिरियन्सेस ऑफ द इंडिव्हिज्युअल यानुसार बनवल्या जाते. विच मे बी रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेझेंट बिहेवियर. आता अर्ली एक्सपिरियन्सची गरज काय आहे? कारण आज जे व्यक्ती आपण ज्याला ऑब्झर्व करत आहोत तो तसा का वागत आहे? तर ते पास्टशी कनेक्टेड आहे का? त्याच्या अर्लियर एक्सपिरियन्सेसशी कनेक्टेड आहे का? त्यानुसार आपल्याला केस स्टडी करावी लागते. इन्फॉर्मेशन इज ऑल्सो कलेक्टेड फॉर पॅरेंट्स, फॅमिली, रिलेटिव्स, गार्डियन्स, नेबर्स, टीचर्स, फ्रेंड्स एक्सेट्रा फ्रॉम रिपोर्ट्स about the individual's past. This information will enable the clinical psychologist to diagnose and suggest treatment if there is any problem. क्लिनिकल सायकोलॉजिस्टला ह्या सर्व गोष्टी डायग्नोज करता येते आणि त्याच्यावर एक स्पेसिफिक ट्रीटमेंट त्यांना देता येईल. आणि हावेवर दिस मेथड विल बी सक्सेसफुल ओनली इन दी क्लिनिकल रिसर्च. आणि ही मेथड केव्हा सक्सेसफुल आहे? जेव्हा क्लिनिकली रिसर्च केलं जाईल तेव्हाच ही मेथड सक्सेसफुल आहे. And the findings are limited to the individuals observed and the findings cannot be generalized. तर यासाठी आपल्याला क्लिनिकल मेथडच यूज करावा लागेल. रिलेशनशिप बिटवीन एज्युकेशन अँड सायकोलॉजी. एज्युकेशन आणि सायकोलॉजीमध्ये काय रिलेशन आहे? टुडेज एज्युकेशन हॅड बिकम चाइल्ड सेंटर. आता बघा एकदा वाचून घेऊया, जास्त वेळ लागणार नाही, पण महत्त्वाचं आहे तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. कारण टेटची एक्झाममधून कुठून प्रश्न येईल आपल्याला माहिती नाही. आणि ॲज अ टीचर आपल्याला हे प्रत्येक गोष्ट कळायला पाहिजे. कारण जेव्हा पण आपण कुठल्या चांगल्या इन्स्टिट्यूशन्समध्ये, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये इंटरव्ह्यू देत असतो तेव्हा या सर्व गोष्टी विचारल्या जातात. कीन ऑब्झर्वेशन केल्या जाते या सर्व गोष्टीचं. म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी वाचायलाच पाहिजे आणि माहीतसुद्धा असायला पाहिजे. सायकोलॉजी इज क्लोजली रिलेटेड टू एज्युकेशन. Education is a modification of behavior in a desirable direction or in controlled environment. And the psychology is the study of behavior and science of behavior. To modify the behavior and to bring about some changes in the behavior, it is necessary to study science of behavior. The education and psychology are logically related. आता psychology काय करते? एज्युकेशनशी खूप जवळ क्लोजली रिलेटेड आहे. एज्युकेशन काय करते? मॉडिफाय करते आपल्या बिहेवियरला. आणि आपण सायकोलॉजीमध्ये काय शिकत असतो? सायकोलॉजी इज दी स्टडी ऑफ बिहेवियर, ज्यामध्ये आपण स्टडी करतो बिहेवियरची आणि एज्युकेशनमध्ये काय करतो? मॉडिफाय करतो आपल्या बिहेवियरला. त्याप्रकारे सायकोलॉजी काय आहे? एक दुसऱ्याशी खूप क्लोजली कनेक्टेड आहे. The developmental stage of a children and characteristics are very essential factors which teacher must know in order to be a successful teacher. आता डेव्हलपमेंट स्टेज जे आहे मुलांचे ते टीचरला माहीत असायला पाहिजे. कशासाठी? तर एक सक्सेसफुल टीचर बनायसाठी तुम्हाला ही प्रत्येक गोष्ट कळायला पाहिजे.
The traditional education was subject centered and teacher dominated. जे ट्रेडिशनल एज्युकेशन होतं ते सब्जेक्ट सेंटर्ड होतं आणि टीचर डॉमिनेटेड होतं. बट दी मॉडर्न कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन हॅज नाव इन बिकम दी learning child centered, child learning center to the learner centered. आता बघा, पहिले टीचर लर्निंग सेंटर्ड म्हणजे टीचरवर जास्त फोकस केला जायचा, एक टीचरला जास्त टीचर डॉमिनेटेड होतं. पण आता ते चाइल्ड सेंटर्ड झालेलं आहे, लर्नर सेंटर्ड झालेलं आहे. टुडेज एज्युकेशन हॅज बिकम चाइल्ड सेंटर्ड. इट इज द चाइल्ड हू इज टू लर्न. आता बघा, आजचं जे एज्युकेशन आहे, जे आपण आज शिकत आहोत, ते चाइल्ड सेंटर्ड आहे. त्यामध्ये टीचर डॉमिनेशन बिलकुल पण नाही आहे. It is a child who is to learn according to his needs, interests and capacities. Hence, there is no doubt that the knowledge of psychology is quite essential for planning and organizing any educative effort. आता बघा की एज्युकेशन ठीक आहे, कुठल्याही टीचरला शिकवता येईल, पण सायकोलॉजी का बरं महत्त्वाचं आहे, किंवा सायकोलॉजी का बरं कनेक्टेड आहे, आणि सायकोलॉजीमुळे टीचरला कशा प्रकारे आपली टीचिंग इफेक्टिव्ह करू शकते. बघा, सायकोलॉजी, देर इज नो डाऊट दॅट दी नॉलेज ऑफ सायकोलॉजी इज क्वाईट असेन्शियल फॉर प्लॅनिंग. अगर सायकोलॉजीविषयी आपल्याला माहीत असलं तर आपण त्यानुसार प्लॅनिंग करू शकतो, ॲज वेल एज एक्झिक्यूट करू शकतो कुठल्याही प्लॅनला, आणि ऑर्गनाईज करू शकतो. म्हणून पण सायकोलॉजी काय आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे, जे आपण टीचिंग करत असतो. For this purpose, all the great educators emphasizes the education must have psychological base. म्हणून खूप सारे असे एज्युकेटर्स आहे जे एज्युकेशनला सायकोलॉजिकल बेस आहे असं राहायला पाहिजे असं म्हणतात. Pestalozzi tried to psychologize education. Montessori and Froebel also advocated that education must be based on psychological principles. आहे खूप सारे असे एज्युकेटर्स आहेत ज्यांनी म्हटलेलं आहे की सायकोलॉजिकल बेस असायला पाहिजे. ऑलमोस्ट ऑल दी ॲस्पेक्ट्स ऑफ द एज्युकेशन आर गायडेड बाय दी सायकोलॉजिकल प्रिन्सिपल्स. आणि जितके पण एज्युकेशनल ॲस्पेक्ट्स आहे ते सायकोलॉजिकल प्रिन्सिपल्सनुसार गाईड केलेले आहे. तर व्हिडिओ 32 मिनिट्सचा झालेला आहे ऑलरेडी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. काही वाटत असेल तर मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये. आणि टेटसाठी ॲज वेल एज TETसाठी कंटिन्युअसली प्रिपरेशन करा. मी यावर एक रायटिंग स्किल्स आहेत जे 10वी आणि 12वीला जे युजफुल राहील ॲज अ टीचर आपल्यालासुद्धा ते सर्व आलं पाहिजे. कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, जेव्हा आपण शिकवत असतो तेव्हा मुलं आपल्याला विचारतात, आणि आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी ॲज अ टीचर आपल्याला मोस्टली सर्व माहीत असते, आपण त्याबद्दल अभ्यास करत असतो. पण मला असं पर्सनली वाटते की काही गोष्टी आपल्याला खूप कीनली ऑब्झर्व करायला पाहिजे आणि त्याबद्दल आपल्याला मुलांना सांगायला पाहिजे. तर माझ्या रायटिंग स्किल्सचे जे व्हिडिओ येणार आहे त्यांना तुम्ही नक्की बघा. ग्रामरचे व्हिडिओज त्याला पण नक्की बघा, आणि सोशलचे व्हिडिओज. ओके, तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. थँक्यू.